वसईच्या एव्हरशाईन बिल्डरला बांधकाम स्टॉप करण्याची ऑर्डर महानगरपालिकेने काढलेलं आहे। याबाबतचं परिपत्रक जे आहे काल नगर रचना विभागाने काढलेलं आहे। या बिल्डरने जे आहे की विरार परिसरामध्ये 4 ते 5 प्रकल्प सुरू केलेले आहे आणि या प्रकल्प सुरू करत असताना पर्यावरणाची मंजुरी आवश्यक आहे, परंतु पर्यावरणाची मंजुरी न घेता डायरेक्ट त्याने काम चालू केलेलं आहे। पर्यावरणाच्या मंजुरीसाठी फक्त केवळ अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जाच्या बेसवर त्याने हे काम सुरू केलेलं आहे। याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीस नंतर महापालिकेने ही नोटीस काढलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सिव्हिल अपील चालू आहे आणि त्याच्यामध्ये 3 जुलै 2026 रोजीचा अंतरिम आदेश आहे। यामध्ये सांगितले की एव्हेन्यू D2, एव्हेन्यू K1, एव्हेन्यू P सेक्टर 2 आणि एव्हेन्यू CFC 8 या भागातील बांधकामांना आवश्यक असलेली परवानगी पर्यावरण मंजुरी घेण्यात आलेली नाही। याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे बांधकाम जैसे ते ठेवून स्टेटस को कायम ठेवलेला आहे आणि पुढची सुनावणी जी आहे 24 ऑगस्ट 2026 रोजी निश्चित केलेली आहे। तोपर्यंत या भागामध्ये कुठलंही नवीन बांधकाम न करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत। या आदेशाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने 14 जुलै रोजी संबंधित जो एव्हरशाईन बिल्डर आहे आणि त्याचा आर्किटेक्ट यांना स्टॉप वर्कची नोटीस बजावलेली आहे आणि नोटिशीनुसार सर्वोच्च न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत सर्व बांधकामे जी आहेत ही स्टॉप करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये कुठल्या बिल्डिंग आहेत, यामध्ये कॉस्मॉस, सेरेनिटी, पूनम इवारा आणि एव्हरशाईन बिल्डरचे आसपासचे प्रकार म्हणजे विरारच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये हा लेआउट आहे आणि या लेआउटमध्ये 4 ते 5 बांधकामं आहेत। यामध्ये बसराजचं देखील काम आहे, त्याला देखील नोटीस दिलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचे एव्हरशाईन बिल्डर सारखा नामांकित बिल्डर अशा प्रकारचं काम करू शकतो। त्यामुळे तुम्ही जर ह्या प्रकल्पामध्ये घर बुक करणार असाल तर जरा सावधान, संपूर्णपणे चौकशी करा, महानगरपालिका कार्यालयात चौकशी करा आणि नंतरच ह्या प्रकल्पामध्ये घर घ्या, कारण कदाचित तुमची भविष्यात मोठी फसवणूक होऊ शकते। आता 24 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी आहे, कारण 24 ऑगस्टला जवळपास 1 महिना आहे। 1 महिन्यात पर्यावरणाची मंजुरी हा बिल्डर आणणार कसा हा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे, कारण पर्यावरणाची मंजुरीसाठी थेट दिल्ली गाठावी लागते आणि ह्या बिल्डरांची डेअरिंग जर आपण पाहिली तर कुठल्याही प्रकारची म्हणजे पर्यावरणाची परवानगी आवश्यक असताना देखील अशी त्यांनी कशी दिली। दुसऱ्याकडे म्हणजे ही गोष्ट देखील पाहायला लागणार आहे, पालिकेचे जे त्यावेळी तत्कालीन नगर रचना विभाग प्रमुख असेल त्यांनी नेमकी सीसी दिली कशी। जर त्यांनी सीसी दिली होती तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट का पाहावी लागली? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने स्टॉपवर्कची नोटीस का दिली? पालिकेने याआधी पाहिलं नाही का? जर तुम्ही सीसी दिली होती तर त्यावेळेलाही पर्यावरणाची परवानगी का मागितली नाही? हे सर्व गोष्टी अनुत्तरित आहेत। परंतु होतं काय, वसई विरारमध्ये केवळ सीसी दाखवली जाते, लोक कर्ज काढून घर घेतात, नंतर त्यांच्यावर अक्षरशः महानगरपालिकेत हेरपाटे घालण्याची वेळ होते आणि कदाचित बिल्डिंगवर कारवाई देखील होऊ शकते। त्यामुळे सध्या हा बिल्डरचा 24 तारीखपर्यंत बांधकाम बंद करण्याचे आदेश दिलेले आहे। सध्या या बिल्डरने बांधकाम बंद ठेवलेलं आहे, परंतु येत्या 4-5 दिवसात कदाचित सुरू देखील करू शकतो। त्यामुळे तुम्ही या परिसरात घर घेणार असाल तर जरा सावधान, सर्व प्रकारची चौकशी करा आणि नंतर एव्हरशाईनच्या या प्रकल्पामध्ये तुम्ही घर बुक करा। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।